आभारजी, धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी। आपल्यासोबत आता आहेत अतुल लोंढे, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते। अतुल लोंढेजी, नागपूरमधून गेलेला कोरटकर आधी इंदौर, मग आता तेलंगणातून सापडतोय, आपली पहिली प्रतिक्रिया? असं आहे की सरकारच्या पाठिंब्यावरच तो ह्या सगळ्या गोष्टी करत होता। तो जे काही बोलला प्रसन्न, ती एक विचारसरणी आहे। बंच ऑफ थॉट मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल काय लिहिलेलं आहे, इतिहासाची 6 सोनेरी पाने सावरकर त्यात काय लिहिलेलं आहे आणि सातत्याने हे कसं चालत आलेलं आहे षडयंत्र, हे स्पष्टपणे महाराष्ट्राच्या समोर आहे। इतका मोठा स्टेटमेंट त्यांनी दिल्यानंतर त्याला अटक का झाली नाही? तो कसा स्टेटमेंट देत राहिला, त्याला वेळ दिला कोर्टामध्ये जायचा, कोर्टामध्ये कशा पद्धतीने केस प्रेझेंट झाली, हायकोर्टाला कशी समज द्यावी लागली, त्यानंतर तो कसा पळून गेला, या गोष्टी सगळ्या ज्या आपल्या डोळ्यासमोर आहे। 2014 नंतर या सरकारला फेवरेबल जे लोक आहे किंवा या सरकारची जी लोक आहेत त्यांना पळून जायचं असेल तर देशाबाहेर पळून जाऊ शकतात। पाहिलेले आपण किती केसेस आहे, माल्ल्यापासून तर नीरव मोदींपर्यंत बाहेर त्यांनी कशा सिटिझनशिप मिळवल्या हे आपल्याला माहिती आहे। त्यामुळे एवढा मोठा अपमान केला, एवढं मोठं बोलण्याचं धारिष्ट येतं कुठून? इंद्रजित सावंत हे इतिहासकार आहेत, पुराव्यानिशी आपल्या इतिहासाची मांडणी करत असतात। त्या मांडणी केल्यानंतर अशा पद्धतीनं त्यांना फोन करून शिवीगाळ करणे, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणे, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणे आणि एवढ्या खुल्या निघून जाणे, हे काही योग्य नाही। आम्हाला असं वाटतं की त्याला पकडलाय तुम्ही, आता आम्ही त्याला मान्य करू एक वेळेस तुम्ही पकडलं, कारण बघा ईडीने जप्त केलेली गाडी रोल्स रॉयस त्याच्याकडे असते, कसं शक्य आहे? साधी सायकल पोलिसांनी जप्त केलेली कोणी काढून घेऊ शकत नाही जोपर्यंत सरकार त्याची जी काही विल्हेवाट लावायची असेल, ऑप्शन करत असेल त्याच्याशिवाय। ह्याच्याकडे ती गाडी कशी होती, हे सगळं प्रकरण आल्यावर ती ईडीने गाडी जप्त केली। या सगळ्या गोष्टी लागे बांध्याच्या कसा सपोर्ट आहे, वैचारिक काय तुमची आहे भूमिका, ते स्पष्टपणे पुढे येत आहेत। देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल केला पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि अशा बातम्या नको यायला की तो आपटे ज्यांनी तो पुतळा बनवला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा, त्याला कशी लागलीच बेल मिळाली, तोही गायब होता, नंतर कळलं तोही घरीच होता, मालवणचा पुतळा बोलतोय मी, त्याला कशी पटकन बेल मिळाली, असं नको व्हायला। कारण मग ह्या सगळ्या काय होईल, याचे पायंडे पडतील आणि पायंडे पडतील, कोणी उठला सुटला काही बोलायचं आणि महाराष्ट्र पेटवायचा, हा धंदा आम्ही याच्यापूर्वी कधी पाहिला नाही। ज्या महाराष्ट्रामध्ये मूलभूत प्रश्नांवर चर्चा व्हायची, मूलभूत प्रश्नांवर सांगोपांग चर्चा व्हायची, तो महाराष्ट्र आज कुठल्या चर्चा करतोय? खरं। त्यामुळे अतुल लोंढेजी, धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। अतुल लोंढे असतील, सुषमा अंधारे किंवा जितेंद्र आव्हाड यांनी एकीकडे त्याला पकडण्यात आलं कोरटकरला, याबद्दल समाधान व्यक्त करतानाच राज्य सरकारच्या कार्यक्षमतेवर, पोलिसांच्या कामावरती आक्षेप व्यक्त केलेला आहे।